जय स्वामीनारायण मित्र मैत्रिणींनो, 4 लेयर्सवाला अमरेला लॉंग ड्रेस माझ्या बहिणीसाठी मी शिवलेला होता। आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता की मी 2 मीटर कपडा घेतलेला आहे। 2 मीटर कपडा घेतलेला आहे टॉपसाठी आणि 2 मीटर आहे बॉटमसाठी। तर हे दोन्ही लेयर्स मला एकत्र करायचे आहे। याच्यामध्ये अल्टरनेट कपडा मला 10-10 इंचाचा कमरेपासून 4 लेयर तयार करायचे आहे। तर आता हा कपडा घेतलेला आहे मी, याचे मला लेयर्स तयार करायचे आहे। आणि मी आईच्या गावाला आलेला आहे, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करत असताना काही ना काही प्रॉब्लेम येत आहे। तर गाडीचा आवाज येतोय, बैलाचा आवाज येतोय, ढोराचा आवाज येतोय, त्याच्यामुळे जसं झालं रेकॉर्डिंग मी तसं करत आहे, तसं बनवत आहे। तर आता हा कपडा तुम्ही बघितलाय 2-2 मीटर आहे आणि वरती एक 6 किंवा 7 इंच जास्ती दिलेला आहे। दोन्ही पण 2-2 मीटरचे आहे। तर चला आपण हे कट करूया। तर मी घेतलेला आधी टॉपचा जो कपडा आहे त्याचा मला वरचं तयार करायचा आहे। आता हे कपडा मला 4 फोल्डमध्ये करायचा आहे आणि हा टॉपसाठी घेतलेला होता। तर हा कपडा खूप आवडला मला, तर मी हा टॉपसाठी घेणार आहे। म्हणजे वरती जे ब्लाऊज असतं, कमरेच्या वरचा जो भाग असतो तो तयार करायचा आहे। आणि त्याच्यासाठी मी दोन्ही जे अंतरी आहे ते एकत्र केलेली आहे आणि एकत्र करून त्याचा मी 4 फोल्डमध्ये कपडा तयार करणार आहे। जसा की आपण 4 लेयर टाकत असतो, फ्रंट बॅक तशी, आणि तो पूर्ण आपण घडी करून घेणार आहे। ओके, तर घडी करायची आहे, पण घडीचं माप एवढं पाहिजे की चेस्टचा जो भाग आहे तितक्या इंचाची, त्याच्यामध्ये 3-4 इंच जास्ती असलं पाहिजे। म्हणजे आपण काय करतो, चेस्ट राऊंड प्लस चेस्ट राऊंड डिवाइड बाय 4 असं घेत असतो। आणि आता लेंथ घेतलेली आहे मी 15 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, 16 इंच असं झालेलं आहे। तर 15 आणि 1 16 लेंथ प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि तो बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर 15 इंचाची लेंथ आहे। मी डबल याच्यासाठी सांगत आहे की तुम्हाला समजून जाईल। आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग मी फास्ट केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही। आता हा जो ब्लॉक आहे हा आपला मी तयार करून घेतलेला आहे। आणि जी वेथ आहे, म्हणजे जी रुंदी आहे ती आपल्याला अशी घ्यायची आहे की चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच। हा फॉर्म्युला तुम्ही फक्त आणि फक्त जी आपली जी रुंदी असते, म्हणजे आडवा भाग जो असतो त्याच्यासाठी रेग्युलर लक्षात ठेवा। आणि माझ्या जो ड्रेस शिवत आहे त्याची 36 आहे चेस्ट, आणि त्याचा आपल्याला 1/4 करायचा आहे, म्हणजे चौथा भाग करायचा आहे। तर त्याचा येत आहे 9 इंच। ओके, 9 चौक 36 आणि 9 इंचामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहे, ते पण फिटिंगसाठी मार्जिन सोडणार आहे आपण। तर 9 प्लस 2 इंच असं बरोबर मार्जिन होत आहे माझं। मी जेवढा अंदाजे घेतलेला होता तेवढा परफेक्ट झालेला आहे। त्याच्यामुळे आता गळा रुंदी टाकून घेऊ। गळा रुंदी आहे 3 इंच आणि शोल्डर आहे 7 इंच। तर हे माप तिला परफेक्ट होऊन जाईल, कारण शोल्डरचं माप 7 इंच हे मोठ्या मापासाठी आपण घेऊ शकतो। आणि जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला आर्म होलसाठी घ्यायचं असतं 7 इंच। आणि तिथून थोडासा गोलाकार देऊन आपण गळ्याचा भाग तयार करून घ्यायचा। आणि हा जो गळा आहे तो मी कट करणार नाही, फक्त एक माप म्हणून मी टाकलेला आहे। पण कट करताना आपल्याला फक्त आणि फक्त शोल्डर आणि काकुलीचा भाग कट करायचा आहे। आणि शोल्डर डाऊन दिलेला आहे अर्धा इंच। आता हे आपण कट करून घेऊ। शोल्डर डाऊन दिलं आणि नाही दिलं तरी चालतं, ते शिवताना करून घ्यायचं। शिवताना तसं साईजकडून शिवून घ्यायचं। ओके, तर आता हे एवढं कट करून घेतलं, हे काकुलीचा भाग कट करत आहे। आणि इथं आपल्याला नॉचिंग करायची आहे। शोल्डर एकत्र करून आपल्याला नॉचिंग करून घेऊ, नाहीतर मग जेव्हा शिवू तेव्हा आपण त्याची नॉचिंग करून घेऊ। आता आपण हे झालेला आहे वरचा भाग। आणि आता जो उरलेला आहे तो पण आपल्याला पूर्ण अंतरी त्याची घडी करून, कपड्याची जी अंतरी असते किंवा काठ असते त्याची घडी करून पूर्ण कपड्याची साडीसारखी घडी करून घ्यायची आहे। आणि घडी केल्यानंतर पूर्ण कपडा मला अंथरून घ्यायचा आहे। 10 इंच हा मला टोटल लेंथ आहे तिची 40 इंच आणि 10-10-10-10 असे 4 लेयर आपल्याला तयार करायचे आहे।
आणि 10 इंचाचा एक लेअर, 10 इंचाचा एक लेअर, तसे आपण टोटल 10 आता 9 इंच मी इथं आखलेलं आहे. 1 इंच मार्जिनसाठी आहे, तुम्हाला समजून जाईल. अर्धा इंच खालून अर्धा इंच वरतून. ओके, तर एक्स्ट्राचं मार्जिन कसं द्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 9 इंचाचा आहे, त्याच्यात 1 इंच ॲड याच्यासाठी करायचं, हाफ इंच खालून हाफ इंच वरतून. ओके, तर हा एक लेअर जसा कट केलेला आहे तसा आपल्याला सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर हा पूर्ण आपल्याला जसंच्या तसं कट करायचा आहे. आणि आपल्याला जो उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लीव्स पण तयार करायचे आहे. ओके, तर आता मी हा 10 इंचाचा जो पट्टा आहे तो पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि हा अल्टरनेट लावणार आहे. जसा की हा जो कपडा आहे फुलक्यांचा, फ्लोरलचा, त्याच्यानंतर आपण घेणार आहे कड्यांचा जो कपडा आहे म्हणजे ब्लू कलरचा तो घेणार आहे आणि अशा रिफल आपल्याला तयार करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपण आता दुसरा कपडा घेतलेला आहे बॉटमचा. तर बॉटमच्या कपड्यासाठी पूर्ण 2 मीटर होता, तर याचा पण आपल्याला 4 फोल्डमध्ये पूर्ण आपण पन्हा एकत्र करू आणि त्याची साडीसारखी घडी तयार करून 10 इंचाचे पट्टे तयार करून घेऊ. आणि पट्टे तयार केल्यानंतर आपल्याला मी जसं कालच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलेला आहे सेम पद्धत आपल्याला इथंच करायची आहे. आणि जसं मी लेयर्स घेतले होते आधी, तर आपल्याला डायरेक्टली अटॅच करायचे आहे. ओके, आपल्याला शिलाईमध्ये वरतून काहीच वगडायचं नाही आहे. आपल्याला फक्त हाफ इंच वरतून आणि हाफ इंच खालून अशी मार्जिन ठेवून आपल्याला कट करायचं आहे. ओके, आता इकडे 10 इंचाचा पट्टा घेतला आणि इकडे घेतला, तर कंटिन्युअसली होऊन जात आहे. त्याच्यामध्ये मार्जिन थोडंसं पण राहत नाही आणि कपडा खूप कमी आलेला आहे. 2.25 मीटर त्यांनी लिहिलेला होता, पण त्यांनी देताना 2 मीटर दिलेला आहे. मिशोचे जे पार्सल असतात ते भरपूर वेळा फ्रॉड येतात आणि कपडा थोडासा नाजूक आहे पण खूप सुंदर दिसायला, खूप सुंदर आहे. आता तुम्ही बघू शकता की हा जो वरचा कपड्याचा जो शिल्लक राहिलेला होता तुकडा, त्याच्यामध्ये मला स्लीव्ज तयार करायचे आहे. तर स्लीव्ज आपण कसे तयार करत असतो की स्लीव्ज आडवा जो भाग आहे त्या स्लीव्जला आडव्या भागावरती आपण चेस्टचं माप टाकत असतो. चेस्ट डिवाइड बाय 4 इंच जो भाग येतो तो जसंच्या तसं आपल्याला तिथं टाकायचा असतो. त्याच्यानंतर तिरपा आकार देऊन आपल्याला स्लीवचा आकार तयार करायचा असतो. आणि तुम्ही बघू शकता की प्रॉपर येऊन गेलेला आहे आणि सेंटरला नॉचिंग करून ते शिवून हे करून घ्यायचं, नॉचिंग करून त्याला कट लावून घ्यायचा. ओके, तर आता आपलं तयार झालेलं आहे वरच्या ब्लाऊजचं सर्व. आणि त्याला मी अस्तर पण कट करून घेतलेलं आहे, कारण अस्तरचं मी हा व्हाईट कलरचा थान आणलेला होता. तर मला फक्त व्हाईट कलरच माझ्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मी तोच कलर लावत असते. आणि बाहेरचं जर आलं तर बाहेरच्या याच्यासाठी मी बाहेरचा दुसरा कलर आणून घेते, बट हे घरचे कपडे होते त्याच्यामुळे मी तोच यूज करते. आणि आता हा आपल्याला जसं शिवत आहे तसं आपल्याला उलट्या बाजूने अल्टर पण करायचं आहे. याला मी कॅनव्हास यूज केलेला नाही आहे, कारण माझ्या हातून म्हणजे जर कॅनव्हास जरी लावला आणि जरी नाही लावला तरी काही फरक नाही, माझ्या हातून फिनिशिंग एकदम प्रॉपर येते. त्याच्यामुळे मी कॅनव्हास लावला नाही लावला काही फरक पडत नाही. तर मग जसं आपण उलट्या बाजूवरती शिलाई मारलेली आहे, आतून शिदी बाजू ठेवलेली आहे आणि त्याला नॉचिंग करून घेतलेली आहे. आता नॉचिंग झाल्यानंतर तेच कपडा आपल्याला अल्टर करून घ्यायचा आहे, म्हणजे उलटवायचा आहे. आणि उलटवल्यानंतर आपल्याला तो पूर्ण शिलाईमध्ये जाऊ द्यायचा आहे. जसं की आकार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्याला तो उलटवून पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. ओके, व्यवस्थित म्हणजे खालचा कपडा वरती दिसायला नको आणि वरचा कपडा खाली पण दिसायला नको, एकदम व्यवस्थित प्रॉपर असा आकार आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कशी फिनिशिंग देत आहे. आता आपल्याला शोल्डर अटॅच करायचं आहे. शोल्डर व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि ज्या प्रकारे जसं ठेवलेलं आहे तसंच्या तशी आपल्याला शिलाई मारायची असते. फक्त प्रॉपर जसा आकार दिसतो आहे ताणून वगैरे व्यवस्थित लावायचं, ताणून लावायचं नाही, व्यवस्थित लावायचं. आता तुम्ही बघू शकता की मी एक हात व्यवस्थित एका बाजूवरती ठेवते आणि त्याच्यानंतर फिनिशिंग करत असते. ओके, आता जसं तयार केलेलं आहे तशी आपल्याला दुसरी बाजू पण तयार करून घ्यायची आहे. आणि जो वेस्टेज कपडा आहे त्याला आपण कट करून घ्यायचा आहे. आणि वेस्टेज कपडा आपल्याला व्यवस्थित ठेवून राखायचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की कपडा खूप कामाचा असतो. आता बारीक चिंदी जरी असली तरी आपल्याला ती कामा येत असते. आणि व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता की दोन्हीकडे जर एकत्र केले तर किती प्रॉपर फिनिशिंगचं दिसतं आहे. आणि जो वेस्ट मटेरियल आहे जसं की कपडा तो आपण कट करून घ्यायचा आहे. ओके,
आता या भागावरती आपल्याला रिपल अटॅच करायची, त्याच्या आधी आपल्याला दुसरा भाग जॉईन करून घ्यायचा आहे। तर दुसरा भाग पण सेम प्रकारे आपण तयार करणार आहे, जसं आपण एक बाजू केली तशी दोन्ही गळे मी सेम घेतलेले आहे 7-7 इंचाचे। आणि याचा फायनल लुक तुम्ही नक्की बघा, इतका सुंदर तयार केलेला आहे। माझ्या बहिणीने तो ड्रेस घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही फोटोशूट केलं होतं। एकदम सुंदर त्याचा लुक आलेला आहे। सिंपल जसा ड्रेस तिला दिला ना तसाच तिनं अंगावर टाकून घेतला, तिला खूप आवडला। तिला माझ्या हातचे शिवलेले ड्रेस खूप आवडतात, पण आमचं असं होतं ना की 2-2 वर्ष आमच्या भेटच होत नाही। ती राहते नाशिकला, मी राहते भुसावळला, त्याच्यामुळे आमच्या कधी भेटही होत नाही। त्याच्यामुळे मग मी आता म्हटलं मी तिच्यासाठी ड्रेस शिवते आणि शिवून घेऊन जाते। आणि बाजारातलं ड्रेस मटेरियल वगैरे किती घेऊन दिलं तरी त्याच्याने मन भरत नाही, आणि त्याच्यावरती डबल शिलाई टाका, फिटिंग करा, प्रॉपर जोचा तोच प्रकार असतो। त्याच्यापेक्षा मी शिवून त्यांना जसं दिलं तसं अंगावर घातलं आणि तसंच्या तसं फिटिंग व्यवस्थित प्रॉपर आलेली आहे। तुम्ही बघू शकता। मी शेवटचा फायनल लुक नक्की टाकणार आहे। आता जसं ज्या प्रकारे आपण पुढचा भाग शिवलेला आहे तसा हा मागचा भाग पण तसा शिवून घेते। आणि शिवताना व्यवस्थित लक्षात ठेवा की खालून व्हाईट कलर लावलेला आहे तो वरती दिसायला नको, आणि वरचा जो ब्लू कलर आहे तो सुद्धा खाली दिसायला नको। एकदम प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण शिवायला पाहिजे। ओके, तर आता हे पूर्ण आपलं झालेलं फ्रंट आणि बॅक याचं पॅकअप झालेलं आहे, म्हणजे टचअप पूर्ण झालेला आहे। हा टचअप तुम्ही हाताने सुद्धा करू शकता। जर कधी तुमचं चुरघड्या पडत असल्या, मशीन धागा ओढत असली तर तुम्ही सुईने किंवा हात सुईने सुईदोऱ्याने सुद्धा तुम्ही हाताने पॅकअप करू शकता। मी तर आधी माझी मशीन व्यवस्थित चालायची नाही ना, छोटी मशीन होती, तर मी काय करायची की पूर्ण पॅकअप मी सुईदोऱ्यानेच करत होती। पण आता मशीन माझी खूप मस्त आहे आणि खूप व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मी काय करते, मी मशीनवरतीच कंटिन्यू करून घेते आणि हाताला पण तशी सवय पडून गेलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित किती प्रॉपर आलेला आहे। आणि हे व्हॉइस ओव्हर करताना खूप गाड्या घोड्या जात आहे दारून, बट काहीच करू शकत नाही कारण गावाकडे आलेली आहे आणि व्हॉइस ओव्हर इथं करते आहे। आणि ॲडजस्ट करून जो गळा ॲडजस्ट केलेला आहे त्याचं जे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ओके, आणि एक्स्ट्राचं मार्जिन जे कट केलेलं आहे त्याच्यामध्ये धागा पण गेलेला आहे, तर तिथं डबल शिलाई मी टाकून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला टक्स तयार करायचे आहे। शोल्डर दोन्ही शोल्डर एकत्र तयार करून जो भाग येतो त्या भागावरती आपल्याला टक्स टाकायचे असतात। ओके, आणि दुसऱ्या भागावरती पण तो टक्स जॉईन करायचा आणि इनर साईड आपल्याला याच्यामध्ये घ्यायची असते, टक्समध्ये घ्यायची असते। ओके, तर सेम जो तिकडचा जितका घेतला तसा दुसऱ्या बाजूचाही तितकाच घ्यायचा असतो आणि शिलाई कंटिन्यू करायची असते। आता दुसरी बाजू पण आपल्याला तशीच अटॅच करायची आहे आणि अटॅच करताना प्रॉपर लक्षात ठेवायचं की शोल्डर आधी जॉईन करून घ्यायचं आणि जो सेंटर येत आहे त्याचाच आपल्याला टक्स तयार करायचा आहे। ओके, आज आईच्या गावचा बाजार आहे आणि खूप गाड्या येव जाऊ करत आहे, तर गाड्यांचा खूप व्हॉइस येत आहे, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही आणि मी यूट्यूबला टाकणं हे थांबवू शकत नाही असा प्रश्न आहे। तर जर्नी ही कंटिन्यू चालूच राहणार आहे। तुमची जर्नी कशी कंटिन्यू चालू असते मला तुम्ही नक्की सांगू शकता, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। ओके, तर शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। शोल्डर जॉईन झालं की आपण गळ्याच्या साईडनं उतरता भागावरती आपण शोल्डर टक्स करत असतो, म्हणजे पॅकअप करत असतो। आणि आता बघू शकता की एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ते मी कट करून घेतलेलं आहे। आणि आता हे बाहीचा जो खालचा भाग आहे त्याच्यावरती आपण पट्टी वाढून घ्यायची आहे आणि 1/2 इंचाची पट्टी वाकवून घेतलेली आहे आणि परत 1/2 इंचाची वाकवलेली आहे। ओके, बैलगाड्यांचा आवाज खूप येत आहे। आता आपला जो म्हणजे जो फ्रंट साईड जे आपली व्यवस्थित आहे ती अगोदर टचअप करून बघायची व्यवस्थित, आणि जर एक्स्ट्रा कपडा उरत असला तर तो आपण कट करून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता की मी एवढा कट केलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा आपण चेस्टचा जो भाग असतो तो इथं टाकत असतो आडव्या भागामध्ये, की जेवढा चेस्टचा भाग आहे तेवढा आपण तिथं टाकून घ्यायचा आणि जसं आहे तसं करायचं। पण कपडा खूप शिल्लक राहत आहे कारण छोटी अस्तीन आहे, आणि छोटी अस्तीन जर असली तर कपडा खूप लांबतो आणि प्रॉपर येत नाही। तर आता कपडा उरत होता
अर्धा पाऊण इंचचा, तर मी काय केलेलं आहे बघा, तिथं चुरगड्या टाकून दिल्या आणि स्लीव फुग्याची तयार करून घेतलेली आहे. आणि याचा फायनल लुक बघा, खरंच तुम्ही खूप सुंदर आलेला आहे. ज्यांना बघायची इच्छा असेल ते नक्कीच बघतील. इथपर्यंत जर तुम्ही टिकला म्हणजे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की बघू शकता की फायनल लुक पण कसा आलेला आहे. अजून पुढे थोडासा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि फायनल लुक नक्की बघा. ओके, तर आता ही स्लीव्ज जशी आपण तयार केलेली आहे, तर आता इथं अशी शिलाई द्यायची इच्छा होती, पण अशी शिलाई दिली नाही. आणि बघा तुम्ही, आता मी त्याच्यावरती काय लावत आहे, तर इलास्टिक लावत आहे. जितक्या चुडण्या टाकलेल्या आहे फक्त इलास्टिक तितकीच घ्यायची आहे. ओके, जास्ती इलास्टिक यूज केलेली नाही आहे, बिलकुल 1-1.5 इंचाची 1.5-2 इंचाची इलास्टिक मी यूज केलेली आहे. जितक्या मिऱ्या घ्यायच्या आहे फक्त तितक्या त्या भागावरती ठेवून द्यायची उलटवून, आणि जेवढ्या भागामध्ये मिरी आहे तेवढ्याच भागामध्ये ती पट्टी ठेवलेली आहे. आता तिथं शिलाई पूर्ण 2-3 धागे तिच्यावर पक्के टाकून घ्यायचे आणि इलास्टिक ही ओढून घ्यायची. जितकी इलास्टिक ओढल्या जाईल तितकी इलास्टिक ओढून घ्यायची आणि शिलाई कंटिन्यू करून घ्यायची. शिलाई कंटिन्यू केल्यानंतर त्याच्यावरती प्रेशर फूट दाबून घ्यायचा व्यवस्थित आणि शिलाई कंटिन्यू करून घ्यायची. त्याच्यावर तुम्ही डबल शिलाई टाकू शकता, पण मी सिंगलच टाकलेली आहे जेणेकरून हातावरती ती डिझाईन खूप सुंदर दिसेल. ओके, बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. जितका भाग घेतलेला आहे तितका एकदम प्रॉपर आलेले आहे निऱ्या आणि व्यवस्थित दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. आता त्यांच्या घरची लाईट गेलेली होती, आता लाईट आली आहे. भरपूर वेळ झाला लाईट गेलेली होती, तर तसेच बसले होते आणि म्हटलं व्हॉइस ओव्हर करून घेऊ. आता लाईट गेलेली आहे तर ती लाईट आताच आली. ओके, तर आता दुसरी बाजू पण आपण एक्स्ट्रा मार्जिन कट करून घेऊन तसंच्या तसं बाही आपल्याला लावायची आहे आणि त्या बाहीवरती निऱ्यासुद्धा आपल्याला तशाच घ्यायच्या आहे जशा आपण आधी घेतल्या. ओके, आणि या व्हिडिओचा मी व्हॉइस ओव्हर इथंच थांबवते कारण खूप आवाज भरपूर येत आहे. आणि निऱ्या कशा घेतलेल्या आहे, खालचे जे 4 लेयर आहे ते मी कसे तयार केलेले आहे, 10-10 इंचाचे जे लेयर्स आहे ते कसे तयार केलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जे केलेले आहे ते वेगळे लेयर्स केलेले आहे आणि ही जे केलेली आहे हे लेयर्स वेगळे केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, कंटिन्यू दिस व्हिडिओ.